आणि जर मी ठरवलं की मला अडवायचंय तर मी शिवला पण अडवलं होतं, जो एक बॉडी बिल्डर किंवा ताकद असलेली व्यक्ती होती. म्हणजे एक टास्क होता त्याच्यामध्ये. मी खरं तर शिवला खूप ओरडले होते की दरवाजातनं आत जायचं होतं आणि जो कन्फेशन रूम मध्ये आधी पोचेल तो कॅप्टन्सीचा कंटेंडर होणार होता. आणि बाकी कुणालाही हे काय बोलले हे लक्षात यायच्या आत मी जाऊन उभी होते दरवाजापाशी. आणि मग अभिजितच्या लक्षात आलं, केळकरच्या, आणि तो आला आणि तो मागे उभा राहायला लागला. आणि माधवला कळलं होतं. माधव म्हणा हा ठीक आहे ती जाईलच असं वाटलंच होतं त्याला. पण तेवढ्यात अभिजितनी हाक मारली शिवला आणि शिवनी धरलं मला डायरेक्ट की मी आज जाऊ नये म्हणून. कारण त्याला असं वाटत होतं की अभिजितनी जावं आणि तो व्हावा कॅप्टन्सीचा कंटेंडर. आणि त्यामुळे शिव दरवाजा ढकलायचा प्रयत्न करत होता आणि मी दरवाजा सोडत नव्हते. सो जवळजवळ 15-20 मिनिटं तरी असं झालं की नाही ढकलू शकला शिव दरवाजा. आणि दिसता नाही म्हणजे शिव आणि माझ्या दोघांच्या फिगर्स जरी बघितल्या तरी असं होतं की हे काय चाललंय. आणि नंतर मी माधवला हाक मारली कारण मी असं म्हणत होते की मला अशी मदत नकोय कोणाची. पण जेव्हा ते खूप फिजिकली स्ट्रेनिंग व्हायला लागलं तेव्हा मी माधवला हाक मारली की माधव तू फक्त शिवला बाजूला घे. आणि त्याला वाटलं की माझा हात अडकलाय दरवाजात म्हणून त्यांनी ऍक्च्युली शिवला दरवाजा उघडायला मदत केली. आणि उलट झालं. म्हणजे मी थांबवत होते दरवाजा उघडण्यापासून आणि माधवनी अजून पुश दिल्यामुळे दरवाजा उघडला आणि अभिजित आत गेला. पण म्हणजे मला खूप भारी वाटायचं तेव्हा की आपण असं काही फिजिकल ऍक्टिव्हिटी तशी करत नाही, एक्सरसाइज करत नाही, पण आपण वेळ पडली तर इच्छाशक्तीच्या जोरावर शिवला पण टफ देऊ शकतो.